हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। त्या 10 मेला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे 2024 मधली अक्षय तृतीया। आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो। तर यावर्षी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया हा सण आहे आणि अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीर्थ असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी मिळवलेले पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही आणि आयुष्यभर ते शाश्वत आपल्या सोबत राहतं आणि त्याचा कधीही अंत होत नाही। तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी विवाह त्यासोबतच गृहप्रवेश आणि सोनं खरेदी वाहन खरेदी यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपलं नशीब बदलून जाईल आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल। आपल्या घरातल्या सर्व अडचणी संकट दुःखांचा नाश होईल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, यावर्षी अक्षय तृतीयेला एक सुंदर असा शिवयोग जुळून आलेला आहे आणि या योगामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते। त्यासोबतच या योगावरती आपण जर काही उपाय केले तर या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। आता या उपायांचं फळ जे आपल्याला मिळत असतं तर ते आपल्या सोबत शाश्वत राहत असतं आणि आयुष्यभर आपल्या ते सोबत राहत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला जेवढे होतील तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त उपाय हे करायचे आहेत। अक्षय तृतीया तर हा आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा उपासना करायची असते। त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा उपासना आणि सेवा करायची असते। आता अक्षय तृतीयेला आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, अक्षय तृतीयेला ज्या प्रकारे आपण सोनं चांदी नवीन वाहन खरेदी घर खरेदी करणं किंवा जी काही महत्त्वाची गोष्टी आपण करत असतो तर या गोष्टी आपण या दिवशी करत असतो आणि त्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर पहा, या दिवशी आंब्याच्या पानांना सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं। आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि या झाडाचं धार्मिक महत्त्व सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही शुभ मानली जातात। आंब्याच्या झाडांच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत या झाडांची पूजा केली जाते। आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा आपण करत असतो। आंब्याच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत या झाडाची आपण पूजा करत असतो। कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आणि आंब्याच्या पानाशिवाय किंवा लाकडं जी असतात आंब्याच्या झाडाची तर याचा हवनामध्ये सुद्धा उपयोग हा केला जातो। त्याशिवाय ही पूजा अपूर्ण ठरत असते। आता ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर या उपायामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या जे काही त्रास असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्यासोबतच आपल्या नशिबाचा भाग्योदय होतो। वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा अतिशय प्रभावी ठरत असतो, कारगर ठरत असतो आणि आंब्याच्या पानांचा उपाय आपण जर केला तर ती व्यक्ती कर्जातून आणि संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकते। जर तुम्ही आर्थिक समस्यांना किंवा इतर संकटांनी जर तुम्ही त्रस्त असाल किंवा तुमच्या मागे बऱ्याच अडचणी लागलेल्या असतील तर तुम्ही हा उपाय या दिवशी नक्की करून पहा। आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी आंब्याच्या पानांचे 3 उपाय शेअर करणार आहे। तीनही उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत। पहिला उपाय तुम्हाला तुमच्या घरातली निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करायचा आहे। तुमच्या घरावरती जर कुठल्याही प्रकारचा नकारात्मक शक्तींचा प्रयोग केला असेल किंवा तुमच्या घरामध्ये करणीबाधा झालेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये यामुळे नकारात्मक वातावरण तयार झालेलं असेल, घरामध्ये सतत भांडणं आजारपण पैशांच्या अडचणी यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुम्हाला 11 आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला चांगली 11 आंब्याची
पानं पाहून घ्यायची आहेत. किडलेली, तुटलेली, खराब झालेली पानं घ्यायची नाहीयेत. 11 देठासहित आंब्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. स्वच्छ धुवायची आहेत. यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि या आंब्याच्या प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. त्या धाग्यामध्ये तुम्हाला 11 आंब्याची पानं लावून घ्यायची आहेत, म्हणजे त्याचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण बनवून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती जी आहे तर ती प्रवेश करत नाही आणि घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती जी आहे तर ती सुद्धा यामुळे दूर होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद हा नांदत असतो. घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतात आणि त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व आहे आणि म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी असं आंब्याचा पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे. जर तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण नाही लावता आलं तर तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण सुद्धा लावू शकता. यानंतर पुढचा उपाय तुमच्या घरातील आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट, मेहनत करत असाल तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, आर्थिक समस्यांनी तुम्ही जर त्रस्त असाल तर तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक एक पान ठेवून ते तुम्हाला त्यावरती गुंडाळायचं आहे. त्यानंतर ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत. मधामध्ये बुडवल्यानंतर तुम्हाला ही पानं महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे आपल्याला हे तोरण अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला हे अशा पद्धतीने पानं या अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला भगवान महादेवांना तुमच्या पैशाच्या संबंधित आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व पैशांच्या संबंधित अडचणी, समस्या या दूर होतील. घरामध्ये सुख, शांती नांदेल. आणि यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतील, अशांतता असेल, आर्थिक संकटांनी तुम्ही जर त्रस्त असाल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शुक्रवारच्या दिवशी पहा, योगायोगाने अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचं तुम्हाला 100% फळ हे प्राप्त होईल. कारण अक्षय तृतीया ही नावामध्येच अक्षय तृतीयेचं महत्व आहे. आणि तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गंगाजल असेल तर या पाण्यामध्ये थोडंसं ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर हा कलश जो आहे तर तो तुम्हाला संपूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयाची पूजा होईल त्याच्यानंतर हे पाणी तुम्हाला पूजेसाठी ठेवायचं आहे. अक्षय तृतीयेची पूजा करून झाल्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना आंब्याचं पान जे आपण घेतलेलं आहे तर या आंब्याच्या पानानंच तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्यावरती सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे घरातल्या सदस्यांना जर काही दोष लागलेले असतील किंवा घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती यामुळे संपूर्णपणे नष्ट होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते आणि पैशांच्या अडचणी या सुद्धा या उपायाने दूर होतात. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय, तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी तुम्हाला येत असतील किंवा सतत तुम्हाला अडथळे येत असतील तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला म्हणजे मुळांना पाणी अर्पण करायचं आहे. आंब्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायचा आहे आणि या उपायामुळे तुमचा यशाचा मार्ग हा खुला होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होईल. तर तुम्ही हा उपाय सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करा. यानंतर पुढचा उपाय हा संकटांपासून मुक्त होण्यासाठी करायचा आहे. तुमचे शत्रू जे आहेत तर ते तुमच्या घरातले असतील, बाहेरचे असतील, हितशत्रू असतील, गुपित शत्रू असतील आणि त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची पानं घ्यायची आहेत. 11 पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुम्हाला कुंकवाच्या पेस्टने श्रीराम असं पानांवरती लिहायचं आहे आणि हे पानं तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हनुमानांकडे शत्रूपासून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होईल. तुमच्यावरची
सर्व संकट, अडचणी, अडथळे हे सुद्धा दूर होतील. तर असं हे अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत. कारण या दिवशी आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण जर हे उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.